नमस्कार मंडळी, आजपासून मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे। म्हणजे जे काही मी घरामध्ये काम वगैरे करते किंवा कियांसोबत आमचं सगळं आवराआवरी सगळं कियांसोबत मस्ती करणं, कियांसोबत खेळणं, त्याला भरवणं, हे सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात पहिला हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते। कसा असेल मला माहित नाही, पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला। सकाळी आज कियांश लवकरच उठला होता, कारण त्याला रात्रभर सर्दी होती, जरा जास्त झोप लागली नाही आणि काल रात्री तो जास्त जेवला पण नाही, त्यासाठी सकाळी लवकर उठला होता। लवकर उठल्यानंतर मी त्याला पहिलं भरवलं बनाना, कारण त्याला बनाना दिसला खूप आवडतो त्याला बनाना। ऐकत नाही तो, त्याला किती जरी सर्दी वगैरे काय असली तर तो बनाना मागतो। पण ठीक आहे, काल काही खाल्लं नव्हतं त्यामुळे आम्ही बनाना त्याला दिला, एकच दिला आणि लगेचच मी त्याच्यासाठी गोड शिरा बनवला। तर शिरा बनवला इथे त्याला मी। शिरा खाताना सुद्धा थोडे नखरे करत होता नको म्हणून, पण थोड्या वेळाने नंतर तो म्हणजे प्रत्येक पदार्थ खाताना असंच करतो तो। खरं तर अगोदर नको नको बोलतो, पण काय माहिती त्याला नंतर एक थोड्या वेळाने चव लागली की तो खातो मस्तपैकी। तर इथे या ठिकाणी त्याने सगळा शिरा संपवला आणि मी आता इथे आली किचन मध्ये काम आवरायला। एकदा का ह्या मुलांना भरवलं ना तर एक मनाला एकदम वेगळंच सुकून भेटतं। खरंच पोरांनी जर खाल्लं तरच ही कामं वगैरे सगळी करायला मूड येतं। आता इथे सर्व कामं आम्ही आवरायला घेतली। त्या माझ्या सासूबाई आहेत, यांनी पण मला झाडू वगैरे मारून दिला, मला यांची बऱ्यापैकी हेल्प होते। मी ते किचनचा कट्टा साफ करायला घेतला, कारण मला करायचा होता स्वयंपाक। कारण आम्ही सकाळी फक्त आज पोहेच खाल्ले होते, आम्हाला पण भूक लागली होती, म्हणून आई बोलल्या की जरा घे आवरायला पटापट, कारण सकाळी चपाती भाजी खाल्ली की एवढं काय वाटत नाही, पण नुसते पोहे खाल्ले की आम्हाला दुपारची लवकर भूक लागते। मग थोडंसं काम वगैरे आवरून कियांची आंघोळ झाली। आंघोळ झाल्यानंतर मी त्याला मस्त असं झोपायचा प्रयत्न केला, पण तो नखरे करत होता झोपायला नाही म्हणून। पण हळूहळू त्याला मी गाणं वगैरे बोलून झोपवल्यानंतर मी इथे आले। आता कुकरला डाळ शिजवली होती, डाळ शिजवल्यानंतर मी आता हिला फोडणी देणार आहे। ठीक आहे, फोडणी दिल्यानंतर मी माझी आता इथे कामं करून आता इथे कुकरला मी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे, तिला आता फोडणी देऊन घेते। त्याच्यामध्ये तेलामध्ये मी आता कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूण आणि एक हिरवी मिरची तसेच एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकला आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून या डाळीला मस्त अशी खमंग फोडणी देते। म्हणजे हे जे वरण आहे आमच्या कियांशला पण खूप आवडतं आणि आम्हाला सर्वांनाच आवडतं। दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो हे वरणच आमच्याकडे असतं आणि संध्याकाळी आम्ही कालवण बनवतो। आता हे वरण इथे तयार आहे। आता मी घेते चपात्या करायला। हे बघा, मस्त अशी खमंग फोडणी बसली की हे वरण खरंच खूप छान लागतं। नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा। आणि आता इथे मी इथे सर्व चपात्या करून घेते। चपात्या बघा मस्त टम फुगलेल्या आहेत। ही चपाती फुगली ना मला खरंच लय आनंद होतो। आता इथे आमची आई लादी पुसायचं काम करतायत, त्या मला लादी पुसून शक्यतो देत नाही, मला स्वयंपाकाचं आवरायला लावलं। तुम्हाला सांगितलं ना मी, आम्हाला भरपूर भूक लागली होती म्हणून त्यांनी पण मला कामामध्ये मदत केली। मग अशी झाडू वगैरे मारून दिला, लादी वगैरे पुसली, मी तोपर्यंत किचनचं सर्व काम आवरलं। तर आता इथे हे दुपारच्या जेवणामध्ये मस्त वरण, भात, पापड आणि कुरड्या पण तळल्या होत्या आणि मेथीची भाजी सुद्धा बनवली होती। मेथीच्या भाजीमध्ये मी थोडासा बटाटा शिजवलेला टाकला होता, छान झाली होती आणि आम्ही दोघींनी जेवण घेतलं। तोपर्यंत कियान झोपला होता, पण मध्येच हा उठला आणि उठल्यानंतर मग मी याला सुद्धा भरवायला घेतलं। वरण, भात आणि पापड याला मी भरवण्यासाठी घेतलं खरं, पण याने जास्त करून पापडच खाल्लं, वरण भात नको नको म्हणत होता। कसं मी त्याला थोडंसं भरवलं आणि त्याला घेऊन पुन्हा मी आता आतमध्ये बेडरूम मध्ये गेले। तर बेडरूम मध्ये बघितलं तर याने पुन्हा सर्व पसारा काढला होता। मी सर्व कपड्यांच्या घड्या घातलेल्या याने विस्कटून टाकल्या होत्या, पण ठीक आहे, मुलं आहेत म्हणल्यावरती असं होणारच। भरपूर कियांश असं माझं डबल काम वाढवतच असतो, जोपर्यंत त्याचे पप्पा येत नाही तोपर्यंत मी काही निवांत नसते। मग ही सर्व कामं करून झाल्यानंतर मीही थोडंसं अंग टाकलं आणि थोडासा आराम केला। मी कियांशला खेळवलं आणि तोपर्यंत त्याचे पप्पा आले। तर मंडळी, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करा।